आपल्यासोबत राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत सर आहेत। तुम्ही जवळपास 3.5 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला। पक्षाची काय स्थिती आहे? बेलेचं काम सगळ्याच पक्षांकडून केलं जाते। शिवसेनेची तयारी कुठपर्यंत आहे? ग्रामीण भागातले पुणे जिल्ह्यातले बीएलए आमचे 90 ते 95% झालेले आहेत। अनेक मतदारसंघामध्ये 100% बीएलए पूर्ण झालेत। पुणे शहरामध्ये थोडं आम्ही जे मागं होतो ते देखील बीएलए आमचे 100% पुढच्या 4 दिवसामध्ये पूर्ण होतील। अशा पद्धतीची रचना आज आम्ही बैठकीमध्ये घेतली आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं ही बैठक पार पडलेली आहे। पक्षाचे पदाधिकारी जे आहेत त्यांना आगामी निवडणुका असतील किंवा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी काय सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांची तक्रार असते की पक्षाचं संघटन मजबूतीनं व्हायला हवंय त्या मदतीनं होत नाही। आज आम्ही सुमारे 24 विधानसभा मतदारसंघातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला। त्यांच्या अडीअडचणी आम्ही समजून घेतलेल्या त्या आम्ही शिंदे साहेबांसमोर मांडू। सर्वप्रथम प्राधान्यक्रम आमचा बीएलएच्या नेमणुकांना आहे आणि बीएलएच्या नेमणुका झाल्यानंतर साहेबांच्याच आदेशानं जी कार्यकारिणी आम्ही बरखास्त केलेली होती ती बीएलएमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आहे, आमचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, अशा नव्या दमाच्या लोकांना देखील आम्ही पदावर घेऊ आणि जुन्यांचा देखील मान सन्मान करू। सुप्रीम कोर्टामध्ये आज शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भामधली महत्त्वाची सुनावणी पार पडली। ठाकरेंच्या वकील कपिल सिब्बलांनी दावा केलेला आहे की शिवसेना हा पक्ष जो आहे तो बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला होता आणि त्याचं धनुष्यबाण जे आहे ते बाळासाहेबांनी स्वतः हातानं रेखाटलेलं होतं। एका चिन्हावरती निवडून यायचं आणि थेट पक्षावरती दावा करायचा हा मात्र लोकशाहीवरचा सगळ्यात मोठा आघात आहे। आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल। सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल साहेबांनी आता भूमिका मांडल्यानंतर आमचे देखील वकील आहेत, आमचे देखील वकील त्याच्याबद्दलची भूमिका मांडतील आणि आम्ही कायदेशीररित्या ज्या आवश्यक बाबी आहेत ह्या 100% पूर्ण केलेल्या असल्यामुळं योग्य तो न्याय आम्हाला मिळेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह जे आहे ते तुमच्याकडेच राहील असं तुम्हाला विश्वास आहे का? आता पुढची 4 तारखेला सुनावणी ठेवलेली आहे आणि तुमच्या वकिलांना त्यावेळेस युक्तिवाद करण्याची संधी मिळेल। सुप्रीम कोर्टामध्ये एखादी याचिका दाखल असताना त्याचा निकाल प्रलंबित असताना न्यायालयाच्या निकालावर बोलणं हे योग्य नाही, परंतु आम्ही अतिशय सगळ्या कायद्याचा विचार करून आम्ही कायदेशीर बाजू ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडतोय आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। युक्तिवादातला एक महत्त्वाचा प्रश्न होता की एकनाथ शिंदेची गटनेतेपदी निवड जी आहे ती 2018ला उद्धव ठाकरेंनीच केलेली होती आणि त्याची सगळे कागदपत्र जे आहे ती निवडणूक आयोगामध्ये दिलेली होती। निवडणूक आयोगानं जी दिलेली कागदपत्र आहेत ती विचारात घेतली नाहीत आणि तो विचारात न घेतल्यामुळे पक्षाचा चिन्ह आणि पक्ष जो आहे तो एकनाथ शिंदेचा नाही। एक साधी आपल्याला घटना सांगतो की शिवसेनेच्या घटनेमध्ये किती जिल्हा प्रमुख असावेत, किती उपनेते असावेत, किती नेते असावेत याची नोंद केलेली आहे। ज्यावेळी मला वाटतं त्यावेळी मी पदाधिकारी नेमतो अशा पद्धतीची भूमिका पूर्वीच्या शिवसेनेमध्ये घेतली गेली आणि मागेल त्याला पद अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली असं मला म्हणजे माझी ज्यावेळी सुनावणी झाली कोणाकडे राहुल नार्वेकरांच्या समोर त्यावेळी मी स्पष्ट पद्धतीनं ही भूमिका मांडली की आम्ही पक्षामध्येच आहोत, आम्ही पक्षामध्ये फक्त उठाव केलेला आहे आणि उठाव करून आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे। आम्ही कुठेही असं वक्तव्य केलेलं नाही की आम्ही पक्ष सोडून गेलेलो आहोत किंवा आम्ही दुसरा गट निर्माण करतोय। त्याच्यामुळे आमच्या सगळ्या बाजू आम्ही सुप्रीम कोर्टाकडे निवडणूक आयोगाकडे मांडलेल्या आहेत आणि म्हणूनच मगाशी मी सांगितलं ते परत रिपीट करतो की आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याची आम्हाला पूर्णतः खात्री आहे। पाहतोय की सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच आम्ही निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिल्या। पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।